सुस्वागतम. लग्नाची बीडी मालिकेच्या येणाऱ्या आठवड्यामध्ये अतिशय जबरदस्त ट्विस्ट आपल्याला बघावयास मिळणार आहे. आणि त्यामध्ये आता सिंधू ही सावीची कशी दबंग स्टाईलने सुटका करते, तर इकडे पिंकी ही मधूची कशी वाट लावते आणि सावीची सुटका करून 8व्या दिवशी आता रत्नपारख यांच्या घरी सावीला घेऊन येत मधूच्या पापाचा हंडा फोडून एकेका पापाचा हिशोब चुकता करत पिंकी आता आमदार कीचा पावर दाखवून शकुंतलाची कशी वाट लावते आणि मधूच्या पापाचा हंडा फोडताच आता राघव मधूला कसा जेलचा रस्ता दाखवतो हे या व्हिडिओमध्ये आपल्याला बघावयास मिळणार आहे. तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. त्यामध्ये आता सावी गडचिरोलीला असल्याचे पिंकीला समजलेले असते आणि ताबडतोब आता फोन करून सिंधूला आणि गोदामावशीला पिंकीने गडचिरोलीला पाठवलेलं असतं. तेव्हा आता राघव आपल्याला शोधायला येऊ नये म्हणून पिंकीसुद्धा आता एक भयानक ड्रामा करत रत्नपारख यांच्या घरी आलेली असते. आणि रत्नपारख यांच्या घरी येताच कृष्णा माझ्या धान्यासोबत पळून गेली. तेव्हा आता कृष्णाचे राघवसोबत लग्न ठरलं आहे आणि 7 दिवसाच्या आत तुम्ही जर माझ्या धान्याला आणलं नाही तर मी राघवसोबत लग्न करणार असा आता सगळ्यांसमोर पिंकीने बॉम्ब फोडलेला असतो. तेव्हा आता काकू मधू सर्वांना मोठा धक्का बसलेला असतो. तेव्हा आता पिंकीला घरातून पळून लावण्यासाठी मधू ही शकुंतलाला कॉल करते, पण आमदार पिंकी तिचा दबदबा आणि तिची ओळख आता शकुंतलाला दाखवताच शकुंतला आता पिंकीच्या ताटाखालची मांजर झालेली असते. तेव्हा आता पिंकी तिचा पावर दाखवीत शकुंतलाला वाकून शकुंतलाने आता मधूला पिंकीची माफी मागायला सांगितलेली असते. आणि आता त्या घरात पिंकीने मधूला कामाला लावलेले असते आणि पिंकीने मधूला खूप सारे तिच्या आवडीचे पदार्थ बनवायला लावलेले असतात. आणि आता एवढंच नाही तर काकूच्या खुर्चीवर बसून आता पिंकीने काकूचा सुद्धा माज उतरवलेला असतो आणि काकूला तिची लायकी दाखवलेली असते. तेव्हा आता पिंकी पुढे कुणाची काही चालत नसते. तेव्हा आता या पिंकीला घराबाहेर काढायचे कसे असा आता मधू आणि काकू विचार करत असतात. तेव्हा आता पिंकी ही आमदार असून कृष्णा ही एक चोर आहे. तेव्हा आमदार आणि चोर यांचा एकमेकींशी काय संबंध आणि या दोघींच्या मैत्रिणी कशा असा प्रश्न राघवला पडलेला असतो. पिंकी ही साताऱ्याला राहते तर आता सिंधू म्हणजे कृष्णा ही गोदामावशीसोबत पुण्यात राहते. मग या दोघी एकत्र आल्या कशा याचा भयानक उलगडा आता राघवला होत नसतो. तेव्हा हे सगळे प्रश्न अगोदर शोधावे लागतील असे आता राघवने काकू आणि मधूला सांगितलेले असते. आणि आता राघव त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अगोदर आपल्याला कृष्णाला शोधायला पाहिजे असा विचार आता राघवने केलेला असतो. आणि आता राघव हा कृष्णाला शोधायला जाणार तोच आता इकडे पिंकीने बेडरूममध्ये फोन करून गोदामावशी आणि सिंधूचं काय चाललं याची सगळी हकीकत विचारलेली असते. पण त्याच वेळेस सिंधू ही पिंकीच्या बेडरूम जवळ येऊन ते सर्व बोलणे ऐकू लागते. तर आता पिंकीला मधूची सावली दिसताच दरवाजा उघडून हाताला धरून पिंकीने आता मधूचा माज उतरवलेला असतो आणि चोरून बोलणे ऐकणाऱ्या मधूला चांगलीच धडा शिकवून चांगलीच अद्दल घडवलेली असते. तेव्हा आता मधूने सुद्धा या पिंकीला अद्दल घडवायचा विचार केलेला असतो. आणि आता पिंकी बेडरूममध्ये आंघोळीसाठी जाते. तेव्हा आता मधूने मोठा डाव रचून पिंकीच्या आंघोळीच्या पाण्यात करंट सोडलेला असतो. तेव्हा आता हुशार पिंकीला ते समजते आणि लगेचच पिंकी ही मधूकडे येते आणि म्हणते की या नाट्या मध्ये मध्ये करणाऱ्या मधूने माझ्या पाण्यामध्ये करंट सोडला आणि मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. मी आमदार आहे. तेव्हा आता या राणीला पोलीस कंप्लेंट करून कशी लॉकअपमध्ये टाकते ना आणि हिचा कसा माज उतरवते बघूया मधूला कोण सोडतंय ते असे आता पिंकीने सगळ्यांसमोर बॉम्ब फोडलेला असतो. तेव्हा ते ऐकून आता सगळेजण घाबरतात. मधू म्हणते की मी काहीच केलेलं नाही आहे तर पिंकी म्हणते की खोटं बोलू नकोस. आणि आता लगेचच राघव म्हणतो की हे बघा माझ्या माणसावरती असा आरोप करण्याचा तुम्हाला काही अधिकार नाही. तर पिंकी म्हणते की मी माझ्या डोळ्यांनी बघितलं हिने पाण्यामध्ये म्हणजे त्या बादलीमध्ये करंट सोडला आहे. तेव्हा आता हिची काही गत नाही असे म्हणत आता पिंकी ही लगेचच
पोलीस स्टेशनला कॉल करून आता मधूला अरेस्ट करण्यासाठी बोलावते. तेव्हा आता काहीही करून राघवला इथेच थांबून ठेवायचे असा आता पिंकीने विचार केलेला असतो आणि त्यासाठी हे कारण खूप महत्त्वाचं आहे हे आता पिंकीने हेरलेलं असतं. तेव्हा आता ताबडतोब पिंकीच्या कंप्लेंटनुसार पोलीस हे रत्न पारख्यांच्या घरी येतात आणि आता मधूला अरेस्ट करून घेऊन जाऊ लागतात. राघव त्यांना अडवण्याचा प्रयत्न करतो पण पिंकी म्हणते की या मधूने मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे तेव्हा मी कोणाचं काहीही ऐकणार नाही. आणि आता पोलीस पिंकीला घेऊन जातात. तर आता राघव मोठ्या पेचात सापडलेला असतो. तेव्हा आता काकूला मधूला अरेस्ट केल्याचे समजताच मोठा धक्का बसतो आणि काकू राघवला गयावया विनवण्या करत म्हणते की काहीही कर पण राणीला घरी घेऊन ये राघव. तेव्हा आता राघवसुद्धा पोलीस स्टेशनमध्ये गेलेला असतो. इकडे आता पिंकीला अजूनच टाईम सापडलेला असतो आणि काहीही करून आता राघव इथेच राहणार आणि आता 7 ते 8 दिवस काहीही करून मधूला सोडवायचे नाही असा पिंकीने घाट घातलेला असतो. तिकडे आता सिंधू ही अखेर सावीचा शोध घेत आता सावीला एका अड्ड्यावरती घेऊन गेल्याचे सिंधूला समजते आणि ताबडतोब सिंधू त्या अड्ड्यावरती येते आणि तिथे एका गुंडांचा खात्मा करून आता सिंधूने सावीची सुटका केलेली असते. लगबगीने सावीला घेऊन सिंधू तेथून त्या अड्ड्यातून पळून बाहेर येते. तर आता सिंधूने इकडे 7व्या दिवशी सावीची सुटका केलेली असते. तर तिकडे 7 दिवस पिंकीने राणीला जेलमध्ये ठेवण्याची व्यवस्था केलेली असते आणि राघवसुद्धा तिथेच अडकून पडलेला असतो. आणि अखेर आता 7व्या दिवशी राघव आता जामिनावरती राणीला सोडून घरी आणतो. आणि आता घरी आणताच राघव आणि काकू सगळेजण आता पिंकीला तिथून जाण्यासाठी सांगतात. तर लगेचच सिंधू ही सावीला घेऊन तिथे येते आणि सावीला बघता सगळ्यांना मोठा धक्का बसतो आणि सिंधूसुद्धा तिथे आल्याचे बघताच राघवलासुद्धा मोठा आनंद झालेला असतो. आणि आता लगेचच सावी ही राघवकडे धाव घेते. तर राजेश्री रत्नाकरसुद्धा खूप खुश झालेले असतात. तर आता सावीला आणताच हे सगळं काय आणि कसं घडलं याची सर्व हकीकत सिंधू आता राघवला सांगते. आणि यामध्ये शकुंतलाचा सुद्धा हात होता आणि शकुंतलाच्या मदतीने मधूने सावीला किडनॅप करून मला कसे जीवे मारण्याचा प्रयत्न केला आणि मधूच्या एकेका पापाचा पाढा वाचत आता मधूच्या एकेका पापाचा हिशोब कसा सिंधू ही राघवकडून चुकता करते. आणि आता मधूचे सत्य समोर येताच रागाच्या रुद्रावताराने आता राघव मधूला कोणती शिक्षा करतो. तर आता सिंधू ही दुसरी तिसरी कोणी नसून कृष्णाच होती आणि सावीला सोडवण्यासाठी तिने कृष्णाचा अवतार घेतला आणि मोठ्या हुशारीने सावीला सोडवले. आणि या मधूने आपल्या सिंधूला कसा जीवे मारण्याचा प्रयत्न केला आणि सावीला आपल्या पोटच्या मुरलीला किडनॅप केले हे सत्य राघव समोर येऊन राघवला सिंधूच्या प्रेमाची जाणीव होऊन राजेश्री आता राघव आणि सिंधूचे कसे धूमधडाक्यात लग्न लावते. आणि राजेश्री धूमधडाक्यात लग्न लावून आता सिंधूचा सून म्हणून स्वीकार करून सिंधूला रत्नपारख्यांच्या घरात आणून राघव आता मधूला कसा जेलचा रस्ता दाखवतो हे बघण्यासाठी आणि लग्नाची बीडी मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.